श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींची असेच इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. आणि स्वामी भक्तांनो, आज हा स्वामी संदेश मोजून 20 मिनिटे नक्कीच ऐका आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आज तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. त्यासाठी मन लावणा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामी म्हणतात, तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आणि आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो. हा अनुभव आपल्याला कायम स्वरूपी येत असतो आणि स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंतांचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार मात्र असतो. आणि कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत. आणि माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे नक्कीच कळायला हवे. आणि ते समजले की त्याचा जीवनाचा उद्धार नक्कीच होणार आहे हे मात्र निश्चित. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहो आणि तुमच्या मनातल्या इच्छा, सर्व काही मनोकामना तुमच्या पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून परमात्म्यावर फक्त विश्वास ठेवा, तर सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमचं मन अगदी निशंक ठेवा. स्वामी आपल्या पाठीशी आहेतच. कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होतं नाही आनंद मिळतो. म्हणूनच माणसाने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करावी. यश नक्कीच मिळेल. म्हणून आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो. हे मात्र निश्चित खरं आहे. स्मरण करता समय उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी. आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर आपल्या मदतीला येतात आणि धावतात ते म्हणजे आपले स्वामी. आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झुळीत घेतात आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य ते म्हणजे स्वामी समर्थ आहेत, एवढं लक्षात ठेवा. आपण काल जे साध्य करू शकलो नाही त्याबद्दल पश्चाताप करून जागे होऊ नका. आज आपण काय साध्य करू शकतो याचा विचार करून जागे नक्कीच तुम्ही व्हायला हवं. स्वामी सांगतात, आयुष्य तुमचा सर्वात मोठा गुरु आहे. आयुष्यच तुम्हाला यश अपयशाचा सामना करायला शिकवत असते. मग तुमच्या अपयशातूनच तुम्हाला यशाची उंची गाठता येते. आणि हेच आपल्याला गुरुचरित्रामधून वेळोवेळी शिकायला मिळतं. म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे. मित्रांनो, चांगल्या ज्ञानातून विचारांना उगम येतो आणि चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो. चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो. चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते आणि चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो. चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि मग साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो आणि सुख मिळत असते. म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे हे मात्र निश्चित खरे आहे. मित्रांनो, सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही. म्हणून क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग कुठेच नाही. म्हणून तुम्ही मौन बाळगायला शिका. मित्रांनो, स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधी चांगलं असतं, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हींचा फायदाच आहे. प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन आणि द्वेष कराल तर मी तुमच्या मनात असेन, हे मात्र तितकंच खरं आहे. फक्त मदत मागा, सगळे लायकी दाखवत असतात. म्हणून मदत कुणाकडून मागू नये. आपण स्वबळावर सगळं काही केलं पाहिजे आणि आपल्यावर स्वतःवर सर्व काही निर्भर आपण राहिलं पाहिजे.
यशाकडे नेणारा आपला सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो देव तयार करत आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येत असतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत नक्कीच येईल, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून चांगले व्हायचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान तुम्ही समजलं पाहिजे. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ना ज्यांच्यामध्ये ती धमक असते की ते संघर्ष करून पुढे जातील. मित्रांनो, पृथ्वीवर माणूस हा एकमेव प्राणी आहे जो झाडं कापतो, त्याचे कागदात रूपांतर करतो आणि त्या कागदावर झाडे वाचवा असं लिहितो. म्हणून तुम्ही नक्कीच झाडे वाचवली पाहिजे, तरच माणूस वाचेल. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये असावी, एवढंच मात्र आहे. काही झालं तरी प्रयत्न तुम्ही जीवनामध्ये सोडू नका आणि प्रयत्न नक्कीच करत राहा. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश मिळत असते, हे मात्र तितकंच खरं आहे. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते, एवढं मात्र खरं आहे. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे आणि आपल्याबद्दल स्वतःबद्दल तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. मित्रांनो, पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवत असतात. म्हणून आपण पण त्याचप्रमाणे नमून राहिलं पाहिजे आणि जेवढं आपण नमून राहू तेवढंच आपण पुढे जाऊ, एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करत असतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसत असतो. म्हणून फक्त तुम्ही कृती केली पाहिजे आणि कृतीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सर्व काही गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतात. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्वाचं असतं. ठाम राहायला शिकावं आणि ठाम राहिलं की सर्व काही उत्तर आपल्याला मिळत जातात आणि निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कशीही नक्कीच करता येत असते. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. म्हणून नक्कीच तुम्ही त्या गोष्टी करून दाखवल्या पाहिजे. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेच तोवरच टिकते, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्या समोर काही बोलायची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे, असं तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. हे कटू आहे पण सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि तुमच्या मनाचे तुम्ही मालक झाले पाहिजे आणि त्याचप्रमाणे तुम्ही सर्व कार्य केले पाहिजेत. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. म्हणून मालक व्हायला शिका आणि स्वामी आपल्या पाठी आहेतच. स्वामींची प्रेरणा घ्या आणि पुढे चालत राहा. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहावे लागतील आणि त्या चाली रचत रचत आपल्याला पुढे जावं लागेल. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक, म्हणून लोकांकडे लक्ष दिले तर लोक आपल्याला काहीच करू देणार नाही. आपण आपल्या मनाप्रमाणे नक्कीच केलं पाहिजे आणि भरपूर पुढे जीवनात गेलं पाहिजे. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. हेच नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ना ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. ध्येय उंच असेल की झेप देखील उंचच घ्यावी लागते. म्हणून उंच झेप घ्या आणि भरपूर पुढे तुम्ही जा. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते. हे कटू आहे पण सत्य आहे. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्याचं धैर्य ठेवा आणि स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच उन्हात उभं राहायला लागेल, तर त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कळत नसते, हेही तितकंच खरं आहे. म्हणून
हरला म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून कधी आयुष्यात माजू नका. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हे झुकत असतं. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मतं करून घेऊ नका. दुसऱ्यांचं मत आपल्यावर मान्य नाही, पण याचा अर्थ आपण बरोबर आहोत असाही होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून आपण स्वतःची समजूत देखील घातली पाहिजे. माणसाच्या दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं जी तो वाचत असतो त्याच्या भरपूर आयुष्यात, आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. माणसंही त्याला भरपूर काही गोष्टी शिकवत असतात आणि त्याप्रमाणे तो शिकतही असतो. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि दृढ निर्णय या त्रिवेणी संगमाने जीवनाचा जरा जलद वाहत असतो. आणि मग तुमच्याजवळ हे तिन्ही गोष्टी असायला हव्यात. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज रोज थोडी प्रगती आपण केली पाहिजे. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत आपण तेवढ्या जगात ठेवली पाहिजे. जगा इतकं की तुम्हाला आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे आपल्याला भागच नक्कीच पडेल. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला वेळ मात्र नक्कीच लागतो आणि काळ लागतो. एवढं लक्षात ठेवा. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणून जीवनात कुणाला छोटं समजू नका आणि कमी समजू नका, कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. असं कोणतंही लक्षात ठेवा जग नाही की ज्या जगात तुम्ही वावरू शकत नाही आणि फिरू शकत नाही. तुम्ही सगळीकडे जाऊ शकता आणि सगळीकडे फिरू शकता. फक्त तुमची मनस्थिती तशी असायला हवी आणि तुम्ही मनात निर्णय ठाम करायला हवा की मी आनंदाने आणि उत्साहाने जगेल. मग तुम्ही तुमच्या जीवनाला अगदी आनंदाने जगायला सुरुवात करता. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. म्हणून तुमच्यामध्ये आत्मविश्वास हा असायला हवा आणि आत्मविश्वासाशिवाय तुम्ही कोणतेही कार्य करू शकत नाही हे तुमच्या लक्षात यायला हवे. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त एवढाच असतो की त्याच्या सोबतीचा असतो. त्याच्या सोबत कोण होतं आणि कोणत्या काळात कोण होतं. म्हणून तुमच्या सोबतीचा तुमच्यावर भरपूर काही फरक पडत असतो. म्हणून तुम्ही चांगल्या सोबतीत राहाल तर तुम्हाला चांगलेच मित्र भेटतील आणि चांगली संगत तुम्हाला लाभेल. हेही मात्र खरं आहे. जेवढं मोठं आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या आपल्या अडचणी असतात. म्हणून अडचणींना घाबरू नका. उलट तुम्हाला जेवढे जास्त अडचणी येतील तेवढं मोठं ध्येय तुम्ही गाठू शकाल आणि नक्कीच गाठू शकाल. हेही मात्र तितकंच खरं आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. म्हणून कारण सांगत बसू नका. तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही टाइमपास करताय, म्हणून पुढे चालत राहा आणि जीवनाची नौका तुम्हाला पार करायची आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत आणि लायकी नसते, हे मात्र खरं आहे. म्हणून तुम्ही मोठे व्हा आणि खूप मोठे व्हा आणि आनंदित राहा. क्षेत्र कोणतंही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. मग ते तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असो किंवा तुम्ही कोणत्याही वयात असो, ते तुमच्यासोबत नक्कीच घडू लागतं. म्हणून मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल आणि ते काम तुमचं भरपूर पुढेही जाईल, एवढं लक्षात ठेवा. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं. एक म्हणजे त्यांना तुमची भीती वाटते, 2 म्हणजे ते स्वतःचा द्वेष करतात आणि 3 म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. म्हणून तुम्ही आपलं काम करत राहा, बस. बाकीचं काही नाही, सर्व काही नीट होईल, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात वेटिंग पिरियड असतो. त्या काळातल्या वेदना ज्याच्या त्याला माहिती असतात आणि तुम्हालाही या नक्कीच आला असेल आणि तुमच्या आयुष्यात हे बदल दिसून येत असतील. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार तुमच्या मनात येतोच, अशी स्वप्ने तुम्ही कधीच सोडली नाही पाहिजे. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देत असतात,
म्हणून एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला. तुमचे खूप सारे गैरसमज नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला सर्व काही सुख लाभेल. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन असतं. म्हणून स्वप्न बघत राहा आणि स्वप्न जगत राहा. बस तुम्हाला एवढंच बघून आणि चलून पुढे चालायचं आहे आणि जीवनात पुढे जायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट तुम्ही जर पूर्वीपेक्षा जास्त चांगली करत असली ना, म्हणजे तुम्ही जिंकतायत हे त्याचा अर्थ होत असतो. जेव्हा आपली नखं वाढतात ना, तेव्हा आपण नखं कापत असतो, बोटं नाही. मग त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते ना, तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही नाती कधीच तोडली नाही पाहिजे आणि नाती जोडून ठेवली पाहिजे. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. म्हणून तुम्ही कोणत्याही जीवनाच्या वादळाला घाबरण्याची गरज नाही. फक्त तुम्ही मनामध्ये एक नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. बस तुम्हाला मनातूनच आव्हान येईल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि असे स्वामी तुम्हाला म्हणतील. मग तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय आणि तुमच्या जीवनात कशाला तुम्हाला एवढा कंटाळा आलाय? फक्त स्वामींचं नाव घ्या आणि काम करत राहा. नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल, तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा ना, नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. अडचणीत असाल तर अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखीच आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून चांगल्यातून चांगले निर्माण होते आणि वाईटातून वाईट निर्माण होत असते. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. तलाव म्हणजे पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे त्या माशांना खात असतात. म्हणून संधी सगळ्यांनाच भेटते. मित्रांनो, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. नक्कीच तुमचेही दिवस बदलतील, हे तितकंच खरं आहे. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण आपले वाचत असतात. म्हणून अगदी आनंदात आणि अगदी टेन्शनमध्ये तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही आणि रागवल्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही, कारण ते निर्णय चुकीचे असतात, एवढं लक्षात घ्या. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवत असतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. म्हणून नक्कीच तुमचा खिसा रिकाम होणे हे तुम्हाला आयुष्यात बघणं गरजेचं आहे, कारण तेव्हा तुमची माणसांची ओळख होती की कोण आपल्या सोबत असतं आणि कोण आपल्याला सोडून जात असते. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. म्हणून अजून एकदा प्रयत्न करून बघा. काय सांगता येतं की पुढचं नशिबात तुमच्याच असेल आणि तुम्हालाच भेटणार असेल. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होताल, हे लक्षात ठेवा. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. म्हणून तिथेच तुमचा जिंकण्याचा जास्त चान्सही असतो, हेही लक्षात ठेवा. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. म्हणून दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात, एवढं लक्षात ठेवा. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. म्हणून भिवू नका, पुढे चालत राहा. म्हणून स्वामींनी आपल्याला एक अभयवचन दिलेलं आहे, ते कायम तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ होतो, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, स्वप्ने 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडत असतात. स्वप्न ती असतात की तुम्हाला ती झोपच लागू देत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही काम करण्यासाठी कायम तयारीत असले पाहिजे आणि तयारीत राहिले पाहिजे. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला नक्कीच बरा असतो. काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव, आणि तो अनुभव मिळणंही तुम्हाला तितकंच महत्त्वाचं आहे, एवढं लक्षात घ्या. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ती जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही, जोवर तुम्ही त्यातला एकालाही तुमच्या मनात प्रवेश करू देत नाही. मग ते सर्वस्वी तुमच्यावर आहे, तुम्ही कसे वागतात. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते, एवढं मात्र निश्चित आहे.
यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ नक्कीच असली पाहिजे. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर मग अपमान गिळायला शिकलं पाहिजे. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगतील, एवढं मात्र निश्चित आहे. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून नाही कुठून ऐकू नका, आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. म्हणून एकमुखी तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे आणि एका व्यक्तीसोबत तुम्ही इमानदार राहिलं पाहिजे. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. म्हणून शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे तुम्ही एक होऊन उभे राहिले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यापुढे एक होऊन उभे राहाल तेव्हा तुमच्या आयुष्याची किंमत नक्कीच वाढेल, हे तितकंच खरं आहे. म्हणून मित्रांना तुम्ही जपायला शिका आणि माणसांना ओळखायला शिका आणि माणुसकी नक्कीच जपायला शिका. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार, हेच त्यांचा विषय असतो आणि त्यांना हेच पाहिजे असतं. बस मग तुम्ही त्यांना तेच दिलं पाहिजे. पैज लावायची तर स्वतःला सोबतच लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर मग स्वतःचा अहंकार नक्कीच तुम्ही हाराल. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून मोठी ध्येय तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे आणि मनात ठेवली पाहिजे. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. म्हणून तुमच्यामध्ये लढण्याची धमक नक्कीच असायला हवी आणि लढण्याची धमक तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. कारण जो व्यक्ती लढतो आणि पुढे जातो तो सर्व काही प्राप्त करू शकतो, हेही तितकंच खरं आहे. दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं, हे खरं आहे. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. म्हणून एकदाच मिळालेलं आयुष्य आहे त्या आनंदाने आपण जगलं पाहिजे. लोक जोडण्या अगोदर लोक ओळखायला शिका. नक्कीच तुम्हाला अनुभव चांगले येतील आणि तुम्हाला यातून भरपूर काही शिकायलाही मिळेल. मित्रांनो, काही गैरसमजात नाती तोडतात तर मग काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केले जातात, हे तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे. नक्कीच सर्व काही तुम्हाला मिळेल आणि सर्व काही तुम्हाला लाभेल. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. म्हणून तुम्हाला समजूतदारपणा येऊ दे, पण तुम्ही नक्कीच जीवनात शांतता ठेवली पाहिजे. कारण शांतता ठेवली तर तुम्हाला जगण्याची नवीन उमेद प्राप्त होत असते. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, पण एकमेकांसाठी असणं नक्कीच गरजेचं आहे. मन आपल्या मनावर आपण मिळवलेले नियंत्रण आपला सर्वात मोठा विजय असतो. म्हणून मनावर नियंत्रण मिळवायला तुम्ही नक्कीच शिका. विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा स्वामीही आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतात. म्हणून इतकंच की ते आपल्याला दिसत नाही आणि कळत नाही, पण स्वामी ते आपल्यासाठी घडवून आणत असतात. म्हणून शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे. आणि जो व्यक्ती समाधानाने जीवन जगत असतो तो अत्यंतिक सुखी, आनंदी आणि समाधानी असतो, हे नक्कीच खरं आहे. जगात स्वार्थाने सुख मिळते पण समाधान मिळत नाही. म्हणून स्वार्थ कधी करू नका आणि अहंकार आणि गर्व कधी करू नका. म्हणून मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे असतात. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ नक्कीच लागत नाही. कधी देवदर्शनाला गेलात तर रांगेतून जा, कारण चोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच तुम्हाला पोहोचवतात. कारण मूर्तीपर्यंत ते तुम्हाला नेऊ शकतील पण देवापर्यंत त्या नेऊ शकणार नाही, एवढं खरं आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो. म्हणून तुम्ही नाती जपले पाहिजे आणि जवळची माणसं नक्कीच तुम्ही जपून ठेवली पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दमदार असायला हवा आणि दिलदार असायला हवा. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. नक्कीच परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीची कोणाला काहीच होऊ देणार नाही. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला तुम्ही लागलात तर मग तुम्हाला सर्व काही मिळत जाते आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाते. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे.
कटू आहे पण सत्य आहे. एखाद्याचे सुखाचे कारण बना, पण दुःखाचे कारण नक्कीच तुम्ही बनवू नका. झुकायचे असेल तर कोणाच्या विनम्रतेने समोर झुका, पण कोणाच्या सौंदर्यासमोर आणि कोणाच्या संपत्तीसमोर कधी झुकू नका, हे लक्षात ठेवा. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की देऊन जातात आणि अनुभव ते नक्कीच चांगले आणि वाईट असतात. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी म्हणून नक्कीच फायदा होत असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, मग पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो, एवढं लक्षात ठेवायला शिका. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळतात आणि ती माणसं आपण जपून ठेवली पाहिजे, एवढंच निश्चित आहे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात आणि त्या माणसांपासून नक्कीच तुम्ही लांब राहिलं पाहिजे. बरं आहे म्हणून सगळेच नक्की सांगतात, मनातलं कोणी सांगत नाही. मनातलं जाणून घेणारा माणूस आयुष्यात नक्कीच लागतो. म्हणून आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नसतो आणि वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नसतो. आईपेक्षा श्रेष्ठ जगात कोणी नसतो. म्हणून भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नसतो. बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नसतो आणि मित्राशिवाय आयुष्य नसतं, हे नक्कीच खरं आहे. म्हणून जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि जे बोलायला लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. आणि लबाडी एक आखूड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड नक्कीच उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचाराशी नक्कीच ठाम राहायला हवे. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ तुम्ही ठेवले पाहिजे. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. नक्कीच म्हणून तुम्हाला पैसे कमवणे खूप जरुरीचं आहे आणि पैसा तुम्हाला कमवावाच लागणार आहे. लोक हसायला येतात, पोसायला नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून हे जग फक्त पैसा बघत असतं आणि हल्लीचं जग एक कलियुग चालू आहे आणि यात तुम्हाला पैसे कमवावेच लागणार आहेत. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता आहात ते आहे. म्हणून तुम्ही काय करतात त्याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आयुष्यात कामं केली पाहिजेत. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात हे त्यातून सिद्ध होत असते. म्हणून स्वतःचा अपमान कधीच करून घेऊ नका आणि कोणाला करूही देऊ नका. हरलात तरी चालेल, पण जिंकणारा स्वतःहून आपल्याला म्हटलं पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. लक्षात ठेवा, असे तुम्ही खेळले पाहिजे आणि अशी तुमची तयारीही पाहिजे. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत, एवढं लक्षात ठेवा. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकत असतात. म्हणून तुम्ही पहिले यशस्वी झालं पाहिजे, एवढंच त्यातलं गणित असतं. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करत असतात. एवढाच फरक त्यांच्यात आणि आपल्यात असतो, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट वेगळ्यापणाने करा. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर नक्कीच हा तुमचा दोष असेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जर श्रीमंत होण्याचं तुम्ही नक्कीच प्रयत्न करत असाल तर एक दिवशी नक्कीच तुम्ही श्रीमंत व्हाल आणि तुमच्या मेंदूमध्ये तो विचार परत परत चालला पाहिजे आणि त्याविषयीच तुम्ही विचार केला पाहिजे. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आणि समोरचा जर कमजोर समजत असेल तर त्याला आपल्याला दाखवण्याची गरज नक्कीच असते आणि ते सामर्थ्य आपण दाखवलंच पाहिजे. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्याचं अडलं नाही. शेवटी पानांनाही साथ सोडली, पण पठ्ठ्यानं बहरला मात्र सोडणं नाही, तो बहरल्याशिवाय राहत नाही. तसंच आयुष्यात आपण कोणी आपली साथ सोडो, किती लोक आपल्याला सोडून जाव, पण आपण बहरणं सोडावं नाही आणि यशाकडे आपण नक्कीच चालली पाहिजे. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि विचार बदला, आयुष्य नक्कीच तुमचे बदलेल.
आणि ते 100% बदलेल. फक्त तुम्ही विचार बदलायला शिका. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीही हारू शकत नाही. तो माणूस नक्की शेवटपर्यंत जिंकतो आणि तो जिंकल्याशिवाय राहत नाही. हे कटू आहे पण सत्य आहे. विश्वास हा कोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जात असतो. म्हणून तुम्ही चुका करत असाल किंवा मग तुम्ही विश्वासघात करत असाल तर तसं तुम्ही कोणासोबत केलं नाही पाहिजे. कारण तुम्ही आयुष्यामध्ये आल्यानंतर विश्वासघात केला तर तुमच्यासोबतही तसेच होईल. हे मात्र विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. कारण कर्माची फळं आपल्याला भेटत असतात आणि ते आपल्याला भोगावी लागत असतात. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार नक्कीच केला पाहिजे आणि ते विचार करताना तुम्हाला सर्व काही गोष्टी तुम्हाला समजतील आणि तुम्ही नक्कीच त्या गोष्टी तुम्ही समजून सुद्धा घेतल्या पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. नोकर व तर आयुष्यात कधी पण होऊ शकतो, पण मालक होण्याची स्वप्न बघा. नक्कीच तुम्ही एखाद्या वेळेस मालक बनाल तेव्हा तुम्हाला खूप तुमचा अभिमान वाटेल आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी प्राप्त झाल्यासारख्या वाटतील. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. म्हणून त्या वादळाकडे तुम्ही नक्कीच घाबरलं नाही पाहिजे. त्याच्याशी लढाई केली पाहिजे आणि पुढे सरकून पुढे जात राहिलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्कीच आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचं मन हे तुम्ही नक्कीच सुधारलं पाहिजे आणि त्या मनामध्ये चांगल्या गोष्टी या भरल्या पाहिजेत. कारण ते मन चांगलं असेल तरच तुम्ही चांगली स्वामींची भक्ती करू शकता आणि स्वामींवर विश्वास ठेवू शकता आणि स्वामींच्या मार्गाने चालू देखील शकता. स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची, त्यांना 2 हात करण्याची ताकद मला द्या. तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही हे मी मानतो आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. म्हणून मित्रांनो, स्वामींवर जर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता श्रीकृष्ण म्हणतात, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. जे होतोय ते चांगल्यासाठीच होतंय आणि जे होईल ते पण चांगल्यासाठीच होणार आहे. म्हणून त्यासाठी तयार राहा आणि जे काही वाईट होईल त्यासाठीही तयार राहा. कर्म तुलाच तारतील आणि तुझे कर्म तुलाच मारतील, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून निथळत राहतो परिसर पाऊस पडून गेल्यावर. माझंही काहीसं असंच होतं तू हाती हात दिल्यावर. म्हणून स्वामींनी आपल्या हातात हात दिला आणि आपल्याला त्यांनी साथ दिली की आपण भरपूर पुढे जाऊ आणि प्रत्येक मार्गात आपण प्रगती नक्कीच करू. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही अनुभव असू द्या आणि तुम्ही शेवटी वेळेपुढे तुम्हाला झुकावंच लागतं. कारण वेळ आपली पुन्हा येत नाही आणि पुन्हा आपल्याला वेळ ही मोका देत नसते. शब्दांची तंटा नाही, मौनाशी भांडण नाही, नुसती उदासी आहे कारण काहीही नाही. म्हणून प्रेम ते असतं जिथे काही न मिळण्याची आशा असून सुद्धा प्रतीक्षा त्या व्यक्तीची असते. मग तसंच तुम्ही प्रेम स्वामींवर केलं पाहिजे आणि ते निस्वार्थ प्रेम तुम्ही केलं पाहिजे. धर्म कोणताही असो, चांगले कर्म करत राहा. हिशोब कर्माचा केला जातो, धर्माचा नाही. हे कलियुग आहे मित्रा. इथं शपथा घेणारे नाही, दारू पिणारे खरं बोलत असतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही नीट सावधगिरीने वागले पाहिजे. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कुणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणतात. भास म्हणजे मनातल्या कल्पनांचा खेळ आहे आणि आभास म्हणजे त्या खेळांचा अंतिम डाव आहे. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते आणि त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं आपल्याला जीवनाची नव्हे एक उम्मीद मिळाली आहे आणि आपण भरपूर काही जीवनामध्ये करू शकतो. इथे प्रत्येकाला वाटते आपण किती शहाणे, यावर उपाय एकच, सगळं शांतपणे पाहणे. आणि हे पाहतच राहिल्याने तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि जीवनाकडून तुम्ही जे प्रश्न असतील यांची उत्तरं नक्कीच मिळतील. वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नाही. माणूस गर्दीत असला की एकट्याचा विचार करतो आणि एकटा असला की विचारांच्या गर्दीत हरवून जातो. मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा हिशोब ठेवत नाही, म्हणून तो लोकांना जपत असतो आणि काही लोक पैशांना जपत असतात आणि ते माणुसकी विसरून जातात.
दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय सुखाची किंमत आपल्याला कळत नाही. जीवनामध्ये प्रत्येक वेळी सगळ्यांची व सल्ल्यांची गरज नसते. कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान व समजून घेणाऱ्या हृदयाची देखील गरज असते. मन माहेरी धावतं आणि सासरीही रमतं. धन्य ती स्त्री, तिला दोन्ही जमतं. आणि अशा या स्त्रीचा पण आदर नक्कीच केला पाहिजे, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अखंड महाराष्ट्रात राहतो आणि आपण स्त्रीचा सन्मान देखील केला पाहिजे. म्हणून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवाड मानाचा मुजरा. आणि शिवाजी महाराजांकडून तुम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि त्यांच्याकडून आपण नक्कीच सर्व काही शिकलं पाहिजे. त्यांची रणनीती, त्यांचे विचार आणि त्यांचे आचारसुद्धा. नक्कीच तुम्ही यातून सर्व काही शिकून जीवनात इतके पुढे जाल की तुम्हाला तुम्हाला नक्कीच मोटिवेशनची गरज भासणार नाही. भविष्य काळाचा एवढा पण विचार करत बसू नये की वर्तमान काळातील सार जगणंच राहून जाईल. परिस्थिती नावाची शाळा सर्व संकटांवर मात करायला शिकवते आणि आपल्याला त्यातून भरपूर काही अनुभव येत असतात आणि त्या अनुभवापासून आपण शिकत सुद्धा असतो. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून तुम्ही अपेक्षा कोणाकडून ठेवू नका, नाहीतर तुमच्या अपेक्षा भंग झाल्यावर तुम्हाला भरपूर त्रास होईल. म्हणून तुम्ही आनंदात आणि सुखात आणि समाधानात जगा. जेवढं जास्त समाधानी जीवन तुम्ही जगाल तेवढं जास्त तुम्ही आनंदात राहाल आणि सुखात राहाल. विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाहीत, तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही गोष्टी व्यक्त करत असतात. स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप आवडू लागतात. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूंनी निभावली तरच ती चांगली लागत असतात. हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तोच जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुमचं हृदय हे अत्यंत साफ आणि निर्मळ हवं हे मात्र निश्चित आहे. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. कोणतेही काम छोटे नसते. प्रत्येक काम तुम्ही केले पाहिजे आणि त्यातून अनुभव घेतला पाहिजे. नक्कीच तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा हेच काम तुम्हाला आठवेल आणि तुम्हाला तुमच्या कष्टाची जाणीव नक्कीच होईल. आठवणींच्या गर्दीत हरवलेली माणसं सहसा लवकर सापडत नाहीत. मैत्री हा असा दागिना आहे जो सगळ्यांकडे दिसतो पण जाणवत नाही. म्हणून अशी मैत्री करायची जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली नक्कीच पाहिजे. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो पण काही कालावधीनंतर त्याची किंमत चुकवावीच लागते. यश प्राप्तीसाठी हेतू आणि त्यालगतचे विचार याचं एकत्रीकरण महत्त्वाचं ठरतं. आणि या जगाचा एक प्रचलित रिवाज आहे, जोपर्यंत मतलब आहे तेव्हा हम साथ साथ है, ज्यावेळी मतलब संपला तेव्हा हम आपके है कोण. आणि आजच्या मतलबी जगात पैसा एक असा साबण आहे की जो आजच्या दुनियेतील प्रत्येक डाग साफ व स्वच्छ करू शकतो. म्हणून तुम्ही पैसा नक्कीच कमवला पाहिजे. प्रत्येक क्षण जादुई बनवणाऱ्या माझ्या मित्र व्यक्तीला भरपूर काही मी जीवनात देऊ इच्छितो आहे आणि तसंच स्वामी आपल्याला मित्र समजतात आणि ते आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. फक्त आपण त्यांचं नामस्मरण करायला शिकलं पाहिजे. वृद्धाश्रमात एक सुंदर वाक्य लिहिलं होते, खाली पडलेल्या सुक्या पानावरून जरा हळुवारपणे जा, कारण कडक उन्हात आपण त्यांच्याच सावलीत उभे राहिलेलो होतो. मग अर्थ तुम्हाला नक्कीच कळला असेल तर तुम्ही नक्कीच आईवडिलांची सेवा ही केली पाहिजे. माणसातील देव सदैव शोधावा आणि जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव साहसासाठी कधीच धावून येत नाही. तो एकदा देव माणसांची आपल्या मदतीसाठी योजना करतो आणि त्या माणसांमध्येच आपण देव बघायला शिकलं पाहिजे. आणि देव स्वतः कधीच येणार नाही, तो कोणत्या ना कोणत्या रूपात आपली मदत करत असतो. म्हणून स्वामीही आपल्याला अशीच लीला दाखवत असतात, फक्त त्या लीला आपण ओळखल्या पाहिजे. लाचारी स्वीकारून अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा कधी चांगला असतो हे मात्र तितकंच खरं आहे. जबाबदारी घेणाऱ्या माणसांच्या नशिबी कायम अवहेलपणा असते, कारण स्वार्थीपणाने जगणारे कधीच कसलाही तडजोड करत नाहीत एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल, पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा आयुष्य मिळत नाही. त्यासाठी वेळेबरोबर आयुष्य जपा. जग तर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडचे ठेवा आणि कष्ट देखील जगाच्या पलीकडचे करा. तरच तुम्ही
त्या कष्टांना तुम्ही पूरक ठराल आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला नक्कीच मिळेल आणि ते तुम्ही प्राप्त कराल. हसतमुख लोकांचा सहवास व अत्तराच्या दुकानासारखा असतो. काही खरेदी केले तर ते मन सुगंधित तथा उल्हासित होते. आता कोणाला दुखावताना 1000 वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो. त्यामुळे लोक तुम्हाला जे तुम्ही लोकांसोबत वाईट केलं असेल त्यामुळे जास्त लक्षात ठेवतात, ना की तुम्ही लोकांसाठी कितीही चांगले करा ते तुम्हाला लक्षात अजिबात ठेवणार नाही. हे मात्र निश्चित आहे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल, पण वेळ बदलण्यासाठी तुमचं आयुष्य हे कमी पडत असतं आणि ते तुम्ही निवार कष्ट करून तुम्ही आयुष्य चांगलं केलं पाहिजे. आणि कष्ट हेच यशाची गुरु किल्ली आहे. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्या इतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतके तुम्ही अगदी मूर्ख होऊ नका. म्हणून त्या व्यक्तीवर परत कधीच तुम्ही विश्वास ठेवू नका आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे नक्कीच जाऊ नका. एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. गैरसमज इतके शक्तिशाली असतात ना की कित्येक वर्ष आपण निभावत असलेली नाती एका क्षणात तोडू शकतात आणि ती नातीही तुटून जातात. कारण विश्वासघात हा खूप मोठा शस्त्र असतं आणि ते आपण कधीही अंमलात आणू नये आणि ते चालवू नये. या आभासी जगामध्ये अवघड गोष्ट कुठली असेल तर मुखवट्या मागचे चेहरे ओळखणे. म्हणून तुम्ही माणसं ओळखल्या अजिबात शिकलं पाहिजे आणि अशी माणसं अजिबात तुम्ही जवळ केली नाही पाहिजे. सर्वात समाधानी माणूस तोच जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात निराश माणूस तोच जो आपली तुलना इतरांशी करत असतो. म्हणून तुम्ही दुसऱ्यांची तुलना कराल तर तुम्ही अजून फसत जाल आणि या दलदलीतून तुम्ही कधी बाहेर निघणार सुद्धा नाही. नीतिमत्ता, नैतिकता, प्रामाणिकपणा, सदविचार व सचोटी ही मानवाला मिळालेली देणगी आहे. याला बाधा व लावला की मग माणूस माणसात राहत नाही. माणुसकी जपायला शिका आणि नक्कीच तुम्ही माणसंही जपायला शिका, कारण अशा संकटात ही माणसंच तुम्हाला मदतीचा हात पुढे करतील. वाढत चाललेल्या महागाईपेक्षाही कमी होत चाललेल्या माणुसकीचा प्रश्न जास्त बिकट आहे. म्हणून तुम्ही नक्कीच माणसांना जपा आणि माणसांना जपले तर तेच माणसं शेवटी तुम्हाला जपणार आहेत. यश हे सोपे कारण ते कशाच तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मानाचीच व मनाचीच परवानगी लागते. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणाची कितीही उलाढाल करू द्या, तुमच्या प्रगतीत काहीच फरक पडणार नाही आणि जग तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही. हे मात्र तितकेच खरे आहे. समोरचं पात्र किती पात्रतेचं आहे हे बघूनच आपलेपणा उधळा आणि कोणालाही काहीही सांगू नका. नक्कीच तुम्ही माणसं ओळखून नक्कीच त्यांना सांगा आणि चांगली माणसं असतील तर नक्कीच त्यांना मदत करा, पण ते तुमच्याच अंगावर येत असतील तर मग त्यांना विसरून जा. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आपल्याला सुख देत असतात. स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. फक्त स्वतःचा विचार करणारी लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. हे मात्र निश्चित आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब असं म्हणतात. सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला आयुष्य असे म्हणतात. म्हणून आयुष्य अगदी प्रेमाने आणि निर्मळ मनाने जगलं पाहिजे आणि प्रत्येकाची काळजी या आयुष्यात नक्कीच घेतली पाहिजे. आयुष्य हे तडजोडींची गोळाबेरीज करत सुखाची सावली शोधेपर्यंत संपून जात असतं आणि नक्कीच चिंता आणि ताण हे असे 2 पक्षी आहेत ज्यांना आपण आपल्या अवतीभोवती उडण्यापासून रोखू शकत नाही, पण निश्चितच त्यांना आपल्या मनात घरटं करण्यापासून आपण रोखू नक्कीच शकतो. म्हणून तुमच्या मनात कधीही चिंता आणि ताण येऊ देऊ नका. कर्तृत्व अफाट असलं की आयुष्य राजेशाही थाटात जगता येतं. यश प्रयत्नांना चिकटलेलं असते. फूल कितीही सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधाचे होते. माणूस किती मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. म्हणून तुमचा स्वभावही तितकंच चांगले राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि तुमचा स्वभाव चांगला राहावा यासाठी तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. स्वामी भक्तांनो, ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात. मग बघण्याचा अँगल थोडासा बदलला की संदर्भ आणि प्रतिक्रिया आपोआपच बदलत असतात. विश्वासघातच विषाचा वास आहे. करताना विचारपूर्वक करा. कधीतरी एकांतात बसून याचा विचार करावा
की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कुणाला पडेल. बस त्यांच्यासाठी जगावे. प्रत्येकावर आपलेपणा उधळताना समोरच्याची पात्रताही लक्षात घ्यायला हवी. म्हणजे पुढे होणारा पश्चाताप नक्कीच तुम्हाला टाळता येऊ शकतो. राग क्षणात विरघळतो, नाराजी दूर व्हायला वेळ लागतो. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ना, ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा. मग ते कर्म असो किंवा व्यक्ती असो. पुष्कळ घटना नुसत्या घडतात, मागे आठवणी उरतात, तात्पर्य उरत नाही. शब्दांपेक्षा आवडत्या व्यक्तीचं मौन मनाला जास्त टोचत असतं. म्हणून एक लक्षात घ्या, स्वामी महाराजांची सेवा करा आणि स्वामी महाराजांचं गुणगान गा. मग म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असं नक्कीच तुम्ही टाईप करा. खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं. कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात राहतात. जसे आपले छत्रपती शिवाजी महाराज रुबाबात राहत होते. आपण कुणासाठी कधीच महत्वाचे नसतो. महत्वाचे असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. गरज संपली की नातं संपून जातं, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. काही अपूर्ण स्वप्न माणसाला जगायला लावतात. म्हणूनच माणूस जगत असतो आणि अगदी निर्मयाने व मन हलकं करून तो जगत असतो. मग वयापेक्षा माणसाला त्याची परिस्थिती आणि त्याच्यावरची जबाबदारीच अधिक सक्षम बनवत असते. डोळे तर जन्मताच मिळालेले असतात, पण कमवायची असते ती नजर. आणि चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायचं असतं. नशिबाला भाव देण्यापेक्षा कर्तृत्वाला वाव दिल्यास दीर्घ यशाची नाव तुम्हाला जीवनरूपी सागरात प्रवास करताना नक्कीच दिसेल. म्हणून संपत्तीच्या चष्म्यातून नात्याला कधीच निरखून पाहू नका. कारण नात्याला घट्ट जोडून राहणारे बहुधा गरीबच असतात. आणि गरिबीच्या घरात तुम्हाला सर्व काही सुख प्राप्त होईल आणि ते समाधानी लोक असतात. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर त्याची समस्या आहे. कारण आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. म्हणून आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक तो चमकत असतो. ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होऊन जातो. रक्ताच्या नात्यांना मानपान धाव लागतो. मनाने जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरची एक छोटीशी स्माईल पुरेशी नक्कीच असते. धन असो किंवा मन असो, चुकीच्या ठिकाणी गुंतवलं तर तोटा आपलाच होतो, हे मात्र आपण शिकून घेतले पाहिजे. रस्ता चुकलेल्या व्यक्तीला आयुष्याच्या योग्य वाटेवर आणणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याकडून सगळं काही आपण शिकून घेतलं पाहिजे. आपण कधीच वाईट मार्गावर जाणार नाही हे मी तुम्हाला लिहून देतो. मागे सुटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हसून निरोप देता आला पाहिजे की जगणं सुखकर होऊन जातं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. फक्त म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जिवंत असताना एकटेपणा आणि मेल्यावर जमणारी बिनकामी गर्दी माणसाच्या जगण्यापेक्षा मरण्याला जास्त किंमत आणि अर्थ देऊन जात असते. न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय अजिबात आपल्याला कळणार नाही. परिस्थिती महत्त्वाची नाही, मनस्थिती महत्त्वाची तुमची आहे. जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा शोधू लागतो. आता भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही, कारण त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं. म्हणून अंधारातून ते तारे आपल्याला चांगल्या प्रमाणे दिसत असतात. व्यक्तीचे सुख दुःख ऑनलाईन झाल्यापासून त्यांची भावना प्रत्यक्षात जाणून घेणारे नाहीसे झालेले आहेत. म्हणून भावना समजून घ्यायला मायेच्या स्पर्शाची साथ पुरेशी असते. म्हणून आपण मायेने सगळ्यांना मोहात टाकलं पाहिजे आणि आपले एवढं प्रेम पाहिजे की आपण सर्व काही समोरच्याला न विचारता सुद्धा त्याने आपल्याला सांगितले पाहिजे. आपल्यातील कमजोरीलाच आपली ताकद बनवलं की कधीच कुणाकडे हात पसरावे लागणार नाही, हे मात्र तितकेच खरे आहे. व्यक्तीची सहनशीलता जेवढी जास्त राहील तेवढे जास्त त्याच्या मनावर जखमा नक्की होतील आणि त्या जखमा आपण सुधारायला नक्कीच हव्या. मित्रांनो, माणसाची प्रत्येक समस्या ही ट्रॅफिक सिग्नल सारखी असते. काही काळ वाट पाहिल्यानंतर सारे मार्ग सुखकर होत असतात आणि आपण प्रत्येक गोष्टी करून हे सगळं काही शिकत आलेलो आहोत आणि आपण शिकलं नक्कीच पाहिजे.
जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणूस स्वतःच जगणं विसरून जातो आणि जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना मग माणूस भरपूर कसरत करतो पण जगासारखं वागू शकत नाही. म्हणून आपण स्वतःच्या सुखासाठी आणि समाधानासाठी नक्कीच वागले पाहिजे. उत्कृष्ट आणि चांगले कार्य करण्यासाठी प्रतिकूल अडथळे अनुकूल प्रेरणेचे काम करत असतात. आदराची अपेक्षा नकळत माणसाला अपंग बनवून जाते. म्हणून आपण कुणाचीही अपेक्षा बाळगू नये, कारण आपण संकट काळात मग त्यांचीच आठवण आपल्याला येते आणि ते आपल्या जवळ नसतात. मग आपल्याला अपंग झाल्यासारखे वाटते. अपयश नावाच्या रोगावरचं औषध म्हणजे आत्मविश्वास आणि परिश्रम आहे. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असते. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. तुमच्या इच्छांना थोडं कमी करून बघा, तुम्हाला आनंदाचा भंडारा दिसून येईल. आणि ध्येय दूर आहे म्हणून रस्ता कधी सोडू नका. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत तुम्हाला मोजावी लागते. आणि जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी आपल्याला येत असतात. आणि जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला. जग आपोआप बदलून जाईल, कारण आपण आपल्याप्रमाणे वागत असतो आणि जगाला आपण नावे ठेवत असतो. म्हणून जीवनात सर्वात जास्त दुःख देणारी गोष्ट म्हणजे हरवलेलं सुख आहे आणि तेच आपण प्राप्त केलं पाहिजे. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग हा सापडतो आणि करायची नसेल तर मग त्याला कारण भरपूर सापडत असतात. खंबीरपणे उभे राहा, जग तुमचं काहीही बिघडू शकत नाही. आणि तुम्ही खंबीरपणे नक्कीच जगासमोर उभं राहिलं पाहिजे, कारण तेव्हा जगाला माहीत पडतं की या माणसामध्ये काहीतरी करण्याची धमक नक्कीच आहे. म्हणून स्वामी म्हणजे स्वतःच्या मीपणा स्व करण्याची शक्ती आणि समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करण्याची शक्ती आहे. म्हणून स्वामी समर्थांकडून आपण भरपूर काही बोध घेऊ शकतो आणि भरपूर काही शिकू शकतो. स्वतःची चूक कळली की अनर्थ टळतात. आणि कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती आणि मनाची स्थिती बदलायची असते. खरं तर सगळे कागद सारखेच, त्याला अहंकार चिटकला की त्याचे सर्टिफिकेट होते, हे मात्र निश्चित आहे. या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगत असतो, हे मात्र तितकेच खरे आहे. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जो वर बसला आहे ना तो सगळ्यांचा हिशोब घेईल, हे मात्र निश्चित खरं आहे. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा समर्थ आहे आणि संघर्ष आहे, हे मात्र तू समजून घेतले पाहिजे. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. त्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला, तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही, ही निश्चित आहे. म्हणून आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या आणि चांगलाच विचार करायला घ्या. प्रयत्न करताना चुका होतातच, चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश. म्हणून अनुभव घेत चला आणि चुका करत चला. नक्कीच तुम्हाला एक दिवशी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्या सोबत होती ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटे होता आणि तुम्हाला साथ द्यायला कोणीच नव्हते. परक्यांनी दिलेला मान आणि आपल्याने केलेला अपमान माणूस कधीच विसरू शकत नाही, हे मात्र तितकेच खरे आहे. चिंते एवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. संस्कारापेक्षा कोणीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणीही मोठा दागिना नाही. ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. एका वेळेला परक्याचे उपकार घेतलेले बरे, पण आपल्याचे नको, कारण आपले वेळ आली की सगळं उरकून काढत असतात, हे मात्र निश्चित आहे. वाईट विचारांचं गवत आपोआप उगवतं. चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागत असतात. जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं स्वामी सोबत असतील. निराशा ही एका तात्पुरती मानसिक अवस्था आहे. तिला अतिविचारांची सोबत मिळाली तर ती दीर्घकाळ होते आणि वेगवेगळे रूप हे धारण करत असते. म्हणून चुकीच्या मार्गाला कधीच जाऊ नये. चुकीच्या ठिकाणी गुंतलेलं मन हे माणसाला माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडत असतं. अनुभवाच्या सावलीत एकदा बालपण गेलं की मग अनुभव यायच्या अगोदरच माणसाला शहाणपण येत असतं. आयुष्यात मरण हे जरी अंतिम सत्य असलं
तरी जगण्यासाठीची धडपड ही करावीच लागत असते. खोट्यालाही एक वेगळीच चव असते. स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर कडू लागते. हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. माणसामधलं अंतरही महत्वाचं आहे, कारण जास्त जवळ आल्यानेही माणसामधला दुरावा वाढत जातो आणि मग दुरावा वाढला की सर्व काही दूर होत जातं. कोणीतरी आयुष्यात येईल आणि मग माझं आयुष्य बदलेल हा मार्ग कुठेतरी चुकतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. परत न येणारं बालपण पुन्हा जगावं वाटतं आणि दुनियादारीशी संबंध नसलेलं जीवन हवंसं वाटतं. आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार जवळ लवकर घेत असतो. जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की आयुष्यातून कंटाळा नावाचा शब्द हा निघून जात असतो आणि आपण मनापासून कष्ट करत असतो आणि नुसतं कष्ट करून आपण सर्व काही साध्य करत असतो. म्हणून जबाबदारी एकदा पडली की माणूस बरोबर सरळ होत असतो. आयुष्यातील झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा कधीच विसरू नका. यशस्वी होण्याचा नियम एकच आहे, तो म्हणजे लोक काय बोलतील हा विचार करणं सोडून द्या. स्वतःच्या चांगल्या विचारांनी आणि प्रामाणिक कर्मांनी विणलेली आयुष्याची घट्ट वीण कुणाच्याही प्रहाराने नक्कीच तुटत नाही. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. आयुष्यात किती वाईट दिवस येऊ द्या, किती संकट येऊ द्या, पण या दोन्ही गोष्टी कधीच सोडू नका, आशा आणि विश्वास. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्वाचे आहे. मग तो पैसा असो की माणसं असो. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत ते आपल्याला चांगले वाटते, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. म्हणून आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच देव करत असतो. फक्त ते ओळखण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो आणि तो वेळ आपण नक्कीच दिला पाहिजे. पेशन्स आपण मनामध्ये ठेवले पाहिजे. आयुष्यातील अनुभव हे अज्ञात रस्त्यावरील वळणासारखे असतात, जे प्रवास केल्याशिवाय अजिबात आपल्याला कळत नाही. नेहमी स्वतःला OTP सारखं तयार ठेवा, जेणेकरून कोणीही तुमचा दुसऱ्यांचा वापर करू शकणार नाही. इच्छांना मुरड घातल्याशिवाय स्वप्नांना गवसणी घालता येत नाही, हेही तितकंच खरं आहे. चुकीची संगत त्या कोळशासारखी आहे, जो गरम असला तर हात भाजवतो आणि थंड असला तर हात काळा करत असतो. मित्रांनो, एक सौंदर्य, एक नवीन उत्साह, एक नवीन स्वप्न, एक कल्पना, एक विश्वास, एक आस्था, एक चांगला विचार, हीच आहे चांगल्या नवीन वर्षाची सुरुवात. म्हणून 2024 मध्ये तुम्ही भरपूर काही आनंदित गोष्टी केल्या पाहिजे आणि सुखमय जीवन तुम्ही साकार नक्कीच केलं पाहिजे. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा, नक्कीच यश मिळेल. योग्य वेळ आली की स्वामी इतकं देणार की मागायला काही उरणार नाही आणि भरपूर काही गोष्टी स्वामी तुम्हाला देऊन टाकतील. म्हणून स्वामींवरचा विश्वास हा कधीच कमी होऊ देऊ नका. खोटी शपथ खाल्ल्याने माणूस कधीच मरत नाही, मरतो तर तो फक्त विश्वास असतो. काही लोक इतके नशीबवान असतात की दुसऱ्यांना दुःखातून सुद्धा नेहमीच त्यांना परत खूप प्रेम मिळते. म्हणून दुसऱ्यांना दुखावून सुद्धा तुम्हाला प्रेम मिळत असेल तर तुम्ही माणुसकी विसरला असं समजा. आणि काही जण इतके कम नशिबे असतात की दुसऱ्यांना इतके भरभरून प्रेम देऊनही मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळत असतो. पण शेवटी त्यांचा विजय नक्की मात्र होत असतो. लोकांना बरं बोलणारा हवा असतो, पण खरं बोलणारा नको असतो. म्हणून आजकालच्या दुनियामध्ये जो खोटा असतो तो सर्वत्र चालत असतो. स्वामी म्हणतात, साथ तोपर्यंत द्या जोपर्यंत तुमच्या भावनांची किंमत एखाद्याला असेल. मग ती शेवटपर्यंत असली तर शेवटपर्यंत साथ तुम्ही नक्कीच दिली पाहिजे. वर्ष बदलतंय तर बदलू दे. जुनी जीव लावणारी माणसं सदैव सोबत हवीत, इतकंच तुम्ही स्वामींकडे मागलं पाहिजे. प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी प्रेमानेच वागले पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहेत म्हणून. सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही, असंख्य धडे तर आयुष्यात शिकवत असतात. काही नात्यांचा नावच नसते आणि काही नाती नावापुरती नक्कीच असतात. प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकलाच पाहिजे, कारण समोरचा चाली खेळतच असतो आणि आपण येड्यासारखे नातं निभावत राहतो. एका पित्याने काय छान म्हटलंय, आम्हाला सुखात सगळे हवेत, दुःखात मात्र एकटी मुलगीच पुरेशी आहे. म्हणून स्वामींचं आणि आपलं जसं प्रेम आहे तसं एका वडिलांचं आणि एका मुलीचं प्रेम असतं आणि ते निस्वार्थ प्रेम असतं.
तसंच प्रेम आपण स्वामींवर केलं पाहिजे. कौतुक करणाऱ्यांच्या बऱ्याचदा लांबच्या कडूनच होतं आणि मग जवळच्यांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यातच जातो. म्हणून भरपूर लांब असलेली व्यक्तीचं कौतुक आपण मनापासून करत असतो आणि त्याची आठवण सुद्धा काढत असतो. माणसांकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो. म्हणून तुमचं मन स्वच्छ असलं तर देवही तुम्हाला साथ देतो. आयुष्य सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडं संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून. म्हणून स्वतःची लाज वाटली मला जेव्हा समजलं आपण ज्या माणसांना किंमत देत बसलो त्यांनी आपला फक्त गरजेपुरता वापर करून घेतलाय. कटू आहे पण सत्य आहे. लोक पैशावाल्यांना जास्त महत्त्व देतात. मग त्या व्यक्तीची वागणूक चारित्र्य कसे पण असू देत, प्रत्येकाशी सहानुभूतीने वागा. कारण प्रत्येकजण आयुष्यात कोणती तरी लढाई लढतच असतो. कधी कधी काही वेळा समजत नाही आपल्या आयुष्यात काय चालू आहे, पण तरीही आपण आपल्या विचारात चालत असतो. काही गोष्टी मनाविरुद्ध असतात तर काही मनासारख्या असतात. तर कधीतरी सगळं नीट होईल आणि कधीतरी चांगलं होईल ही अपेक्षा ठेवायची. समजत तर असते सगळे नीट नाही आहे, पण आपल्याला काही आपले कर्तव्य पण महत्त्वाचे पाहिजे ना. कधी कधी अभिमानाची साठी नाही तर आपल्याला आपल्या स्वाभिमानाची पण जगावं लागतं. पैशांमुळे गोड नात्यांना सुद्धा मुंग्या लागत असतात, हे मात्र निश्चित खरे आहे. पण प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपल्या समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही. पण समोरचा जर आपल्याला शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणं गरजेचं नक्कीच असतं. म्हणून तुमच्यासाठी भरपूर काही गोष्टी हे स्वामी घेऊन येत आहेत आणि त्या तुम्हाला देणार आहेत. तर तुम्ही एकच करायचं आहे, स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, स्वामींना भजायचं आहे आणि स्वामींवरचा विश्वास असाच अटूट तुम्ही ठेवायला हवा. तर स्वामी तुम्हाला भरपूर काही देण्यासाठी तयार असतील आणि भरपूर काही तुम्हाला देऊ इच्छितील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि स्वामींची भक्ती करणं आपलं काम आहे आणि ते आपण केलंच पाहिजे, असं फक्त जीवनात लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वामींची आपण भक्ती करता करता नक्कीच आपण जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी मिळवल्याही पाहिजे. म्हणून वस्तूंचं मूल्य वाढवण्याचा तुम्ही सराव केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचं मूल्य हे वेगळं असतं आणि ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, हा संपूर्ण स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आम्हाला ते कळवा आणि कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच एका चांगल्या आणि मस्त प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.